ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण इथे पाहिलेलं आहे की अस्मिता जी आहे तिचा नवरा म्हणजेच सचिन हा तिला भेटण्यासाठी येत नाही आहे, त्याचबरोबर तिचे फोनही उचलत नाही आहे। फोनवर तिच्यासोबत फक्त 2-3 मिनिटं दिवसभरातून बोलतोय, कधी तर 4-4 दिवस तिला फोन करत नाही आहे। आणि प्रेग्नन्सीच्या दिवसांमध्ये अस्मिताला आपल्या नवऱ्याबरोबर वेळ घालवण्याची खूप इच्छा होती आहे, त्यामुळे अस्मिता ही सतत सचिनला सचिन माझ्याकडे ये, सचिन ये ना, सचिन ये असं सांगते। तू आता खूप दिवस झालेत सचिन जाऊन, प्लीज ये। आता सचिन अस्मिताला सांगतो की ठीक आहे, आता जर माझी बायको मला एवढी बोलवते तर मग यायला तर हवंच। आणि सचिन आता यायला तयार झालेला असतो। अस्मिता खूपच जास्त खुश होऊन जाते। अस्मिता सचिनला विचारते, मग सचिन कधी येतोयस तू? मी मॉम अँड डॅडना काय सांगू? अरे सगळेच वाट बघतोय आम्ही। त्याबरोबर आता सचिन सांगतो की अस्मिता, मी तुला ते नाही सांगणार, मी येणार पण अचानक येणार तुला सरप्राईज करायला। त्याबरोबर अस्मिता म्हणते ठीक आहे, मी तयारीला लागते। आणि मग आता ती सायलीला सांगते की सायली, सचिन येणार आहे। त्याबरोबर सायलीसुद्धा खूप खुश होते। ती म्हणते, अहो तुम्ही एवढे दिवसांपासून सचिन भाऊजींची वाट बघत होतात, फायनली सचिन भाऊजी येत आहेत, ही केवढी चांगली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठीच। बरं, तुम्ही ना मला एक काम करा, सचिन भाऊजींची आवड निवड सांगून ठेवा, त्याच्या हिशोबाने मग आपल्याला तयारी करता येईल ना। सचिन भाऊजींचे आवडीचे पदार्थ वगैरे आपण सगळं बनवूया त्यांच्यासाठी, काय? त्याबरोबर अस्मिता म्हणते, खरंच तू करशील एवढं सगळं सचिनसाठी? त्यावर सायली म्हणते, हो मग आता माझ्या नंदेचा नवरा आहे म्हटल्यावर करावं तर लागेलच, त्याहून महत्त्वाचं माझ्या एवढ्या चांगल्या मैत्रिणीचा नवरा आहे, काय? त्याबरोबर अस्मिता ही खुश होते। तर इथे आता सायली ही गोष्ट अर्जुनला वरती येऊन सांगते की अहो सचिन भाऊजींचा फोन आला होता आणि सचिन भाऊजी हे आता मुंबईमध्ये येणार आहेत, ते सुद्धा अस्मिताताईंना भेटायला। मे बी मला वाटतं की आता अस्मिताताईंची डिलिव्हरी होईपर्यंत तरी सचिन भाऊजी अस्मिताताईंबरोबर इथेच राहतील। ते अहो म्हणजे कसं सांगू आता तुम्हाला आठवतं आहे का पूर्ण जे हॉस्पिटलला ॲडमिट होत्या तेव्हा तिथे माझी एक मैत्रीण होती, तिच्याबरोबर मी कामाला होते। अर्जुन म्हणतो, हो तिचं काय? त्यावर सायली सांगते, तिचा भाऊसुद्धा कामाला आहे ना दुबईला, तर त्याला असंच म्हणजे दर वर्षाने किंवा 2-3 वर्षाने सुट्टी मिळते 3 महिन्यांची। त्यावर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बघूया आपण सचिनचं काय येते। तर आता इथे सचिनची वाट सगळेच जण बघत असतात आणि आता सचिनने येण्याच्या अर्धा तास आधी फोन केलेला असतो, ते सुद्धा प्रतापला। आणि प्रतापला त्याने सांगितलेलं असतं, मी सांताक्रूझ एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि आता काहीच वेळामध्ये मी पनवेलमध्ये पोहोचून जाईन बाबा। त्यावेळी मग आता प्रताप ही गुड न्यूज घरामध्ये सगळ्यांना देतो की सचिन सांताक्रूझला पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये तो पनवेलमध्ये येईल आणि मग थेट अस्मिताला भेटायला। काय अस्मिता? त्याबरोबर आता लगेचच अस्मिता ही म्हणते, मग मी माझ्या घरी जाते, कारण सचिन सरळ घरी जाईल ना आईबाबांकडे। त्याबरोबर आता प्रताप हात अस्मिताला सांगतो, नाही सचिन घरी नाही जाणार, सचिन इकडेच येणार आहे, कारण सचिनचे आईबाबा सध्या इथे नाही आहेत, ते त्यांच्या गावी गेलेले आहेत, तुला बोलले नाही का ते? त्यावर अस्मिता म्हणते, नाही। त्यावर कल्पना सांगते, मला निरोप दिला होता त्यांनी तुला सांगण्यासाठी, पण मी विसरून गेले। अगं तुमच्या जमिनीचा काहीतरी व्यवहार करायचा आहे, तर त्यासाठी ते दोघं गावी गेलेत, तर त्यांना कमीत कमी महिनाभरसुद्धा तिकडे राहावं लागणार आहे, त्यामुळे सचिनला डायरेक्ट इकडे आपल्याच घरी यावं लागेल। त्याबरोबर आता हे ऐकून अस्मिता खूपच जास्त खुश होऊन जाते आणि आता ती म्हणत असते की खरोखर ही केवढी चांगली गोष्ट आहे की सचिन हा डायरेक्ट आपल्याच घरी येणार आहे। आता सचिनच्या स्वागताची सगळी तयारी झालेली असते, तर इथे अस्मिता म्हणत असते, कधी येईल हा सचिन, कधीपासून वाट बघते? तर आता सचिनची एंट्री झालेली असते, सरप्राईज। त्याबरोबर सचिनला बघून अस्मिता खूप 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 खुश होऊन जाते। अस्मिता धावत जाते आणि सचिनला मिठी मारते। ती आता सचिनला म्हणत असते, सचिन काय रे, तुला माझी आठवण वगैरे आली की नाही? तू काम करायला गेला होतास तिकडे, मला मान्य आहे, पण आपलं लव्ह मॅरेज आहे ही गोष्ट तू कशी काय विसरलास? तिकडे गेलास की तू कायम तिकडचाच होऊन जातोस, तुला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, तुझं माझ्यावर नक्की प्रेम आहे ना, की फक्त उगाचच्या उगाच प्रेम आहे असं खोटं बोलत असतोस? त्याबरोबर सचिन म्हणतो, तू चिडली आहेस का अस्मिता? त्याबरोबर अस्मिता म्हणते, चिडली आहे म्हणजे तुला या भाषेवरून कळत नाही आहे का माझ्या? त्यावर सचिन म्हणतो, मग येऊन मिठी का मारलीस? त्यावर अस्मिता म्हणते, ते आमच्या सुभेदारांकडे वेलकम करण्याची तशी पद्धत आहे ना, म्हणून मिठी मारली। मॉम डॅड तुम्ही सुद्धा ओरडा याला, सांगा काहीतरी, मी कधीपासून याला फोन करत होते, कधीपासून याला ये 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 बोलत होते, पण शेवटी हा आला नाहीच ना, मग
त्याबरोबर आता लगेचच सचिन म्हणतो अगं मला आत तर येऊ दे. त्यावर अस्मिता लगेचच म्हणते हो 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 ये 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 सचिन आतमध्ये ये बस, मला तुला खूप काही सांगायचं आहे. आता अस्मिताचं जवळपास 2-3 वर्ष जेवढं काही सांगायचं सचिनला राहिलेलं असतं तेवढं सगळं अस्मिताला सचिनला सांगायचं असतं. सचिनला अस्मिता म्हणते मी 2-3 वर्ष तुझ्याबरोबर नव्हते ना. त्यावर सचिन म्हणतो अस्मिता अगं 6 महिन्यांपूर्वी येऊन गेलीस ना तू US ला, तरीही असं म्हणशील का? अगं आपण फिरायला गेलो होतो तिकडनं कॅनडाला, विसरलीस? अस्मिता म्हणते सचिन. त्याबरोबर लगेचच आता सायली म्हणत असते सचिन भाऊजी माफ करा, मी मध्ये बोलणं चुकीचं आहे खरं तर, पण तरीही आता मध्ये बोलते अस्मिता ताईंसाठी. बायकोला नवऱ्याबरोबर घालवलेला कितीही वेळ असू दे कमी वाटतोच, आणि त्यात तर अस्मिता ताई आमच्या गरोदर आहेत. मग त्यात त्यांना तुमच्याबरोबर वेळ घालवावा जर इच्छा होत असेल तर काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. हे घ्या तुमच्यासाठी तुमची आवडती कॉफी, तुम्हाला आवडते अगदी तशीच बनवली आहे, जास्त दूध घालून स्ट्रॉंग. त्याबरोबर आता सचिन म्हणतो ही. त्याबरोबर आता लगेचच अस्मिता सायलीची ओळख सांगते आणि म्हणते सचिन ही आपल्या अर्जुनची बायको सायली. त्याबरोबर आता लगेचच सचिन म्हणतो ओ हाय सायली, तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे मी अस्मिताकडून. पूर्वी तुझ्याबद्दल खूप वाईट बोलत असायची, पण आता खूप बदल झाला आमच्या अस्मितामध्ये तुझ्यामुळे काय. त्यावर सायली म्हणते थँक्यू सचिन भाऊजी. त्याबरोबर आता अस्मिता म्हणते ए नाही हा सायली, मी काही वाईट वगैरे बोलत नाही तुझ्याबद्दल, या सचिनचं कुठे तू ऐकतेस, याचं मनावर घेऊ नको. त्यावर लगेचच आता कल्पना म्हणते हो 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 जसं की सचिनने सांगितलं तेव्हाच सायलीला माहिती होणार आहे, तू आधी तिच्याशी कसं वागायचीस याचं तर तिला विसरच पडलाय, हो की नाही ग सायली. त्याबरोबर आता अस्मिता म्हणत असते सायली बघ ग मला हे सगळे कसे बोलतायत ते, तेव्हा तू माझ्या भावाशी लग्न केलं होतंस आणि मला तू आवडली नव्हतीस म्हणून मी तुझ्याशी वाईट वागत होते ना, पण त्यासाठी मी नंतर तुला सॉरी म्हटलं आहे की नाही, आणि आता तुझं आणि माझं चांगलं बॉन्डही आहे की नाही, आता तुझ्या मनात माझ्याबद्दल रागही नाही आहे ना मग. त्याबरोबर आता लगेचच प्रताप म्हणतो बघितलं सचिन, जिथे या बायका एकत्र येतात ना तिथे लगेच यांचं सुरू होतं, इतका तू दमून आलायस थकून आलायस तुझ्याशी बोलावं की काय, पण यांना त्याचं काहीही पडलेलं नाही आहे, यांना यांचंच काहीतरी पडलं आहे. त्याबरोबर कल्पना म्हणायला लागते अहो असं काय करताय, सचिन येणार आहे म्हणून मी केवढी तयारी केली आहे तुम्हाला माहीत आहे का. त्यावर प्रताप म्हणतो काय तयारी केली आहेस काय तू. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते सरप्राईज आहे माझ्या जावयासाठी संध्याकाळी. त्याबरोबर लगेचच आता अस्मिता म्हणते माझ्यासाठी काही करत नाहीस तू मम्मा, बरोबर फक्त जावयाचे लाड करतेस. त्याबरोबर आता सायली म्हणत असते बरं मी काय म्हणते, आता एक काम करा तुम्ही सचिन भाऊजी, तुम्ही जाऊन फ्रेश होऊन घ्या अस्मिताताई, त्यांना तुमच्याच खोलीत घेऊन जा ना, म्हणजे तुम्ही तिथे दोघंजणं बसाल, थोडा वेळ गप्पा माराल, त्यानंतर फ्रेश व्हा आणि पटपट जेवायला खाली या. सचिन भाऊजी अस्मिताताईंनी तुमच्या आवडीचा सगळा मेन्यू बनवला आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणते सचिन खोटं नाही सांगायचं, मी नाही केलेलं जेवण, सायलीने केलं आहे. सचिन म्हणतो हो ग बायको ते तर मला माहीतच आहे, जेवण बनवण्यासाठी आधी यावं लागतं ना. त्याबरोबर आता अस्मिता सचिनकडे रागाने बघते. तसं लगेचच सायली म्हणते सचिन भाऊजी आता जा, टेम्परेचर हाय व्हायच्या आधी उठा, नाहीतर मग तुमचं काही खरं नाही काय. त्याबरोबर सचिन आता लगेचच तिकडनं उठतो आणि जातो. तर कल्पना म्हणते सायली अगं तू जेवायला काय काय बनवलंयस. त्यावर सायली म्हणत असते मटर पनीरची भाजी, व्हेज पुलाव, त्याचबरोबर व्हेज मिक्स, परत पुरी, बटाट्याची भाजी, छोलेची भाजी, त्याबरोबर मसूर, आणि सचिन भाऊजींना आवडते ती मलाई बर्फीसुद्धा बनवली आहे, त्याचबरोबर पुऱ्यासुद्धा केल्या आहेत, डाळसुद्धा बनवली आहे, भात थोडा लावला आहे कुकरला कारण एवढं सगळं खाल्ल्यानंतर वाटत नाही काही भात लागेल म्हणून. आणि हो पूर्ण आजींसाठी मी गुलाबजाम बनवलेत, पण गूळ टाकून गुलाबजाम बनवलेत जेणेकरून पूर्ण आजींनी खाल्ला तरी त्यांना कमी त्रास होईल, आणि खजूर टाकूनसुद्धा बनवलेत, खजूर टाकून जे बनवलेत ते जास्त खाल्ले तरी हरकत नाही. त्याबरोबर कल्पना म्हणत असते बापरे किती ती आजी सासूची काळजी ग सायली तुला. त्यावर सायली म्हणत असते आई अहो काळजी नको करून कोणाला सांगू, तसंही आता पूर्ण आजी थोडीच ऐकणार आहेत. सचिन भाऊजींसमोर आपण पूर्ण आजींना नाही खाऊ नका असं सुद्धा म्हणू शकत नाही ना, त्यामुळे हा एवढा लाड करावा लागतोय. त्याबरोबर आता लगेचच सगळेजण हसतात आणि मग आता सचिन फ्रेश होऊन आलेला असतो. तर सायली आता सचिनला जेवण सर्व करायला लागते. आता ती सचिनला सांगत असते सचिन भाऊजी आता मस्त निवांत राहा, आमच्या अस्मिताताई बघा तुमचे केवढे लाड करतील ते काय अस्मिताताई. त्यावर अस्मितासुद्धा होकार देते. तर सायली म्हणत असते रोज तुमची आठवण काढतात त्या, तुम्हाला माहिती आहे का त्यांनी किती आयुष्य वाढवलं आहे ते तुमचं. सचिन म्हणतो म्हणजे. त्यावर सायली म्हणते
अहो ते म्हणतात नाही का, एखाद्याची आठवण काढली आणि फोन आला की त्याचं आयुष्य वाढतं. आमच्या अस्मिताताई दिवसभर तुमचीच आठवण काढतात आणि मग त्यात तुमचा फोन येतो, मग वाढतं का नाही तुमचं आयुष्य. त्याबरोबर आता सगळे हसायला लागतात. तर आता अस्मिता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर सचिनला म्हणते, सचिन आपण वरती जाऊया, वरती मला तुला काही वस्तू का दाखवायच्या आहेत. इकडे आल्यानंतर मी खूप काही शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी, आपल्या बाळासाठी, परत माझ्या डाएट फूडच्या सुद्धा काही वस्तू का घेतलेल्या आहेत, तुला सगळं दाखवायचं आहे, चल. सचिन म्हणत असतो आणि बिल. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते अर्जुन आणि डॅड. त्याबरोबर आता सचिन म्हणतो इट्स नॉट फेअर, तू त्यांच्याकडनं एवढे पैसे घेतलेस. त्याबरोबर अस्मिता म्हणत असते मुलीचं माहेर हे मुलीचं स्वतःचं हक्काचं घर असतं आणि बाप आणि भाऊ हे तिचं एक ATM कार्ड, एक क्रेडिट कार्ड आणि 2 भाऊ असतील तर एक बँकसुद्धा असतं. सध्या माझं क्रेडिट कार्ड जरा बंद आहे, पण माझं ATM कार्ड आणि माझी बँक मात्र चांगलीच सुरू आहे, काय चल. आणि मग आता ती लगेचच तिकडनं सचिनला वरती घेऊन जाते. आता सचिन थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारतो, इतक्यात त्याच्या फोनवर एक फोन यायला लागतो. सचिन पहिला फोन कट करतो, पुन्हा फोन येतो, सचिन पुन्हा फोन कट करतो, तिसऱ्यांदा येतो, तिसऱ्यांदा कट करतो. अस्मिता चौथ्यांदा म्हणते अरे उचल, महत्त्वाचं असेल काहीतरी. मग सचिन म्हणतो अगं नाही, कामातून फोन आहे ना म्हणून उचलत नव्हतो. बरं बाय द वे तुझे कुर्ते तर छान आहेत, पण किती पसारा वाटतोय हा अस्मिता, तू आता हे आवर, तोपर्यंत मी आलो. आणि मग सचिन आता घरातून जरा बाहेर येतो, घरातून म्हणण्यापेक्षा खोलीतून जरा बाहेर येतो आणि आता तो तिथेच हळूहळू शब्दात फोनवर बोलायला लागतो. हो ग, मला सुद्धा तुझी आठवण येते, पण काय करणार. नाही जर आलोच नसतो तर संशय आला असता ना इथे सगळ्यांना. हे बघ, US मध्ये असं चालतं, डबल डेटिंग, रिलेशनशिप. इंडियामध्ये तसं कल्चर नाही आहे, तुला कळत कसं नाही. अगं इंडियामध्ये हे लिगलच नाही आहे. जोपर्यंत एक बायको हयात आहे तोपर्यंत दुसरी बायको करू शकत नाही. कमीत कमी दुसऱ्या बायकोची सहमती हवी. आणि तुला तर माहिती आहे अस्मिता कशी येते. अस्मिता आपल्याला कधीच रिलेशनशिपमध्ये राहायला परमिट करणार नाही. अगं नको गं तू एवढं टेन्शन घेऊस, मी आहे ना, मी तुला कधीच सोडणार नाही किंवा अंतरही देणार नाही. शेवटी तूच माझी फर्स्ट प्रायोरिटी आहेस. अगं आता एवढे दिवस तर तिकडे तुझ्याबरोबरच राहतो ना, मग इकडे आलो 4 दिवस तर काय फरक पडतो. आणि तसंही मी अस्मिताबरोबर इथे काही फार काळ राहणार नाही आहे. मी तिला माझ्या कामाचं काहीतरी निमित्त सांगेन आणि फार तर 8 दिवसात इथनं निघेन. त्यावर तो लगेच म्हणतो अगं 8 दिवस कुठे फार होतात. बरं ठीक आहे, 8 दिवस नाही, आठवडाभर राहतो. बरं 4 दिवसात परत येतो, मग तर झालं. हे बघा, आता 4 दिवसांपेक्षा जर कमी राहायचं म्हटलं ना तर अस्मिताला तर शंका येईलच, पण तिच्या घरातल्यांना सुद्धा शंका येईल. कमीत कमी त्यांना खोटं सांगण्यासाठी काहीतरी व्हॅलिड रिझन तर असलं पाहिजे की नाही माझ्याकडे. अगं तुला माहीत नाही आहे, त्या अस्मिताचे डॅड ते स्वतः फार्मसिस्ट आहेत. त्यांची एवढी मोठी गोळ्या औषधं बनवण्याची फॅक्टरी आहे. तिचा एक भाऊ डॉक्टर आहे, तिचा एक भाऊ वकील आहे. मग त्यांना संशय नाही का येणार माझ्यावर. अगं ते सगळे सुशिक्षित आहेत. त्याबरोबर आता सायली ही बरोबर त्याच वेळी अस्मिताला गोळ्या खाण्यासाठी दूध द्यायला चाललेली असते आणि आता सायलीच्या कानावरती सचिनचं हे सगळं बोलणं पडतं. सायली सचिनला ताबडतोब हाक मारते आणि म्हणते सचिन भाऊजी. त्याबरोबर सचिन आता सायलीला बघून गडबडतो. सायली म्हणते कोणाशी बोलत होतात, काही कामाचं होतं का. त्यावर सचिन म्हणतो हो, तुम्ही कधी आलात सायली वहिनी. त्यावर सायली सांगते हे काय, आत्ताच तुम्ही दिसलात ना म्हणूनच थांबले. हे घ्या, हे ग्लास दुधाचं आहे, एवढं अस्मिताताईंना द्याल आणि गोळ्या घ्यायला सांगा त्यांना आठवणीने. हो चालेल असं म्हणत सचिन आता ग्लास घेऊन तिकडनं जातो. सायलीने तर सचिनचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं, पण सचिनसमोर ती ही गोष्ट अजिबातच बोलत नाही. ती खोलीत येते आणि आता अर्जुनला सांगत असते अहो सचिन भाऊजींचं वागणं मला व्यवस्थित वाटत नाही. अर्जुन म्हणतो अगं सचिन असाच आहे, तो खोडकर आहे स्वभावाने, जरा मस्तीखोरसुद्धा आहे, त्याला मजा मस्ती करायला आवडते. तुला काही बोलला का तो. त्यावर सायली म्हणते मजा मस्ती करण्याचा भागच नाही आहे, मला असं वाटतं की सचिन भाऊजींचं बाहेर काहीतरी आहे. त्यावर अर्जुन म्हणतो व्हॉट, एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर म्हणायचं आहे का तुला. सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो इट्स नॉट पॉसिबल बायको, कारण सचिनचं अस्मिताताईवरती खूप प्रेम आहे. अगं लव्ह मॅरेज आहे त्यांचं. त्यावर सायली म्हणते तरीही मी आज सचिन भाऊजींना फोनवर बोलताना ऐकलं. बघा पुढच्या 4 दिवसात सचिन भाऊजी मला काम आहे, निघायला हवं असं सांगतात की नाही. ते त्या मुलीला म्हणत होते की इथे इंडियामध्ये असं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर वगैरे चालत नाही, इथे एका बायकोच्या संमतीशिवाय दुसऱ्या बाईबरोबर राहता येत नाही, तुम्ही सगळे सुशिक्षित आहात, तुम्हाला सगळ्यांना पटेल असं खोटं कारण तरी सांगावं लागेल ना वगैरे वगैरे. त्यावर अर्जुन म्हणत असतो नाही बायको, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. सायली म्हणते नाही, माझा गैरसमज नाही होत आहे, चला
लागली आपल्या दोघांमध्ये भेट. जर पुढच्या 4 दिवसात सचिन भाऊजी नाही म्हणाले ना की ते परत जात आहेत US ला, तर तुम्ही जे बोलाल ना ते मी करायला तयार आहे. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायलीमध्ये भेट लागते. पण सायलीला तर खात्री असते की सचिन हा नालायक आहे. मग आता सायली ठरवते की आपण सचिनवरती लक्ष ठेवायचं. आणि सायली आता अर्जुनला सतत सचिन जे वागत असतो त्याच्याबद्दल हिंट देत असते. आणि आता पुढे तसंच घडतं. सचिन पुढच्या 4 दिवसात म्हणतो की मला आता US ला परत जायचं आहे. त्यावेळी अर्जुनच्या समोर आता पर्दाफाश होतो सचिनचा. सचिन खोटारडा आहे, फ्रॉड आहे, तो अस्मिताताईला फसवतोय ही गोष्ट आता अर्जुनला सुद्धा कळालेली असते. तर आता सायली हे अर्जुनला म्हणते, बघितलं ना, मी तुमच्यासमोर हा सगळा पाढा आधीच वाचला होता. सचिन भाऊजींनी आता जे कारण दिलं कामाचं तेच मी सुद्धा तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, बायको तू काही काळजी करू नको, सचिनला कसं ताब्यात आणायचं हे मला बरोबर माहिती, मी बघून घेईन काय करायचं. आत्तापर्यंत सचिनने या मेवनाचा फक्त प्रेम बघितलेला आहे, त्याला रिस्पेक्ट देण्याची पद्धत बघितलेली आहे. पण जर माझ्या अस्मिताईला तो फसवत असेल, तिला चीट करत असेल, तर त्याला धडा कसा शिकवायचा हे सुद्धा या मेवण्याला बरोबर येतं. त्यावर सायली म्हणते, म्हणजे तुम्ही काय करणार? त्यावर अर्जुन म्हणतो, मी असं काहीतरी करणार की अस्मिताताईला कळणारही नाही आणि सचिनसुद्धा रांगेवरती येणार. त्यावर सायली म्हणते, नेमकं काय करणार? काहीच नाही कळलं. अर्जुन सांगतो, बायको तू विसरत असशील तर तुला आठवण करून देतो. तुझा नवरा वकील आहे, इतक्या केसेस जिंकलोय. कधीतरी अशी केस समोर आली असेल की ज्यामध्ये नवरा बायकोला चीट करतोय किंवा बायको नवऱ्याला चीट करते. त्यावर सायली म्हणते, तुम्ही जे काही कराल ते करा, अस्मिताताईंचा संसार वाचला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना या गोष्टीतलं काही कळायलाही नको आणि त्रास तर मुळीच व्हायला नको. अर्जुन म्हणतो, यू डोंट वरी, अस्मिताताईला यातलं काही कळणार नाही आणि त्रासही होणार नाही. सायली आता सचिन भाऊजी किती नालायक आहेत, एवढी चांगली बायको मिळालेली असतानासुद्धा बाहेर हे असं वागताना यांना लाज वाटत नाही का वगैरे आता ती बडबडत असते. अर्जुन म्हणतो, हे बघ तू चिडचिड करू नकोस. जर तू चिडचिड केलीस ना तर तुझ्या वागण्यातला बदल ममाला लगेच कळेल आणि मग तिलासुद्धा काहीतरी विचित्र आहे असं जाणवेल. त्यामुळे प्लीज तू जास्तीत जास्त प्रयत्न करशील की तू शांत राहशील. त्यावर सायली म्हणते, हो मी माझ्याकडून 100% देईन शांत राहण्यासाठी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.